मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रय जननी देवाची संपादे ज्ञानांचे विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपादिविषयी तुम्हाला सर्वांना प्रसंग ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा थोडासा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला लहान म्हणजे पेजने सोहळा त्यामध्ये दुग्ध शर्करायोग म्हणजे माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा आदर्श चरित्र त्यामधील तिसऱ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. ज्यावेळेस प्रवास सुरू झाला मला कार्यक्रम चिपळूण जायचं सांगितलं होतं बरोबर आहे पण चिपळूण पासून एक बरस 10-15 किलोमीटर आपलं गाव आत आहे. एवढ्या जंगलामध्ये एवढं मंगलमय वातावरण तुम्ही सर्व वारकऱ्यांनी केलं उंची कळत नाही महाराज कुठं राहिली आळंदी कुठं राहिलं पण कुठं राहिले तुम्ही लोक बरोबर मला वाटत होतं लोक इकडे फक्त गोव्यालाच फिरायला येतात काय समुद्राच्या किनारी समुद्राच्या अगदी जवळ एवढे वारकरी लोक आहेत पहिल्यांदा पाहिलं बरोबर मी पहिल्यांदा बरोबर आहे का इकडे जास्त दूर नाही आळंदीपासून अगदी 250 किलोमीटर आहे पण घाट जेवढे मोठे त्याच वाटतं आपण नेमकं दुसऱ्या राज्यात चालू का दुसऱ्या देशात चालू काही कळतच नाही बरोबर आहे का पण अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय नजर लागो एवढा गोड कार्यक्रम आहे अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी मला सद्बुद्धी देतील तसे अभंगाचा भाव मी तुमच्या समोर ठेवणार आहे विठाला भाग्यवान म्हणण्याचं कारण असं आहे की परमार्थाचा कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं एका जन्माच्या पुण्याने ही गोष्ट शक्य नाहीये भागवत का किती गोड वर्णन करतात पहा भाग्योदय बहुजन्म समर्थितेन प्रसंग मंचर हृदय पुरुष वेदावय अज्ञान हेतुकृत मोहमदांध कारण संविदायही तदोदय विवेका काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय
माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलं, पहिलं तर या सप्ताह कमिटीला द्यावे तेवढे धन्यवाद. एक उपक्रम तुम्ही खूप चांगला राबवला. तुम्ही असं मला कोणता 7 ते 9 कीर्तन ठेवलं, हे खूप चांगलं केलं. त्याचं कारण असं आहे, पुढच्या वर्षी थोडा बदल करून पहा कमिटी. तुम्ही 7 ते 9 जेवण ठेवा. 7 ते 9 काय ठेवा? जेवण ठेवा. 9 ते 11 कीर्तन ठेवा. मग पहा आमच्या शिकायला 7 ते 5 3 लोक जेवल्यानंतर थांबणारच नाही. काही लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नाहीये, काही लोकांना महाराजांसमोर बसायची सुद्धा इच्छा नाहीये, पण कीर्तन संपल्याशिवाय जेवण नाही म्हणून लोक बसलेले काही. आपण सर्व पुण्यवान आहात की तुमच्या माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडा. आपण निश्चित सर्व म्हणजे पुण्यवान आहात, भाग्यवान आहात की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. दादा आवाज क्लिअर करा, फाटू देऊ नका, तुम्ही कसं म्हणणार. म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण सर्व पुण्यवान आहात. म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. आणि तुम्हाला सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग म्हणजे गुरु तुकोबारायचा चार चरणाचा आहे. अभंगामध्ये परमार्थाची वाटचाल करत असताना प्रत्येक माणसाने वैष्णव कोणाला म्हणावं याची स्पष्टता या अभंगामधून तुकोबारांनी केलेली आहे. तसं जर पाहिलं गेलं तर शास्त्रामध्ये 4 प्रकारचे वर्ग वैष्णव सांगितले. अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम. या 4ही वैष्णवाचा विचार करायला गेलो तो पहिला अधम आहे. एवढं सुंदर नियोजन केलं तुम्ही लोकांनी, तरी सुद्धा लोक इकडे येऊन पाहत नाही. त्याला आदम म्हणायचं. काय म्हणायचं? नसल आदम कळत तर आदमला तुमच्याने माझ्या भाषेत नास्तिक म्हणलं तर काही बाबूस होणार नाहीये. नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना शुकाचार्याने भगवंतांनी राजा परीक्षितला भागवतामध्ये वेद राजाचं चरित्र सांगितलं. नास्तिक कोणाला म्हणायचं? यदा वेदेषु देवेषु गोश्रुप्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु सर्वाशु विनश्यति. जो वेदाला मानत नाहीये, जो शास्त्राला मानत नाही, जो गायीला मानत नाही, जो धर्माला मानत नाही, त्याला काय म्हणायचं? नास्तिक म्हणायचं. एवढा नजर लागा, एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळी केलाय, तरी सुद्धा काही लोक इकडे येऊन पाहते, त्यांना काय म्हणायचं? नास्तिक. त्यांचं पाप आहे, त्यांनी या धर्म मंडपामध्ये येऊ देत नाही. याच्यापेक्षा एक बरा आदम आदम. काही लोक 7 दिवस कीर्तनाला येत नाही, पण काल्याच्या दिवशी महाप्रसाद घ्यायला येतात. काही लोक 7 दिवस कीर्तनाला येत नाही, पण कमीत कमी काल्याच्या महाप्रसाद द्यायला येतात. मग जे येत नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे? थोडा बरा आहे. जे येत नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे? बरा आहे. एक वेळचा प्रसंग आहे. अकबर बादशाहने बिरबलाला प्रश्न केला, बिरबल जी मालक कितवी शिकलाय तुझा मुलगा? बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. महाराज, जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे, आणि जे काहीच शिकले नाही त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा जास्त शिकलेला आहे. बिरबलाने राजेसाहेबाला सांगितलं, राजेसाहेब, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे, जे काही शिकलेले त्यांच्यापेक्षा जास्त, जे कधीच परमार्थ करत नाही त्याच्यापेक्षा बरा, जे दररोज करतात त्यांच्यापेक्षा कमी. नाही कळलं तरी माना हलवा, आपल्याला पुढे चालायचं. तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, तो स्वतःही देवाचं चिंतन करतो आणि त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक देवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. एका थोर मोठ्या महात्म्याच्या मुखामधून एक कथा ऐकली. नाशिकला एक संन्यासी महाराज होते आणि त्या संन्यासी महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती. कोणती शाळा होती? जिल्हा परिषदची. दुपारची शाळा सुटली की मुलं आश्रमामध्ये आल्यानंतर ते साधू महाराज त्या पोरांना पाहिजे म्हणायचे, ए मुलांनो इकडे या, ए मुलांनो इकडे. आणि ते मुलं त्या साधू महाराजाकडे गेले की ते साधू महाराज त्यांना 4 आणे द्यायचे, 10 पैसे द्यायचे, 20 पैसे द्यायचे आणि त्या पोरांना सांगायचे, पोरांना ऐका ना, मला रामराम म्हणून चिडवा. काय म्हणायचे? मला रामराम म्हणून चिडवा. आता पोरांना चॉकलेट खायला भेटायचे, गोळ्या भेटायचे, पैसे भेटायचे. शाळा सुटली की पोरं त्या महाराजाकडे जायचे, म्हणायचे, ए राम आला रे, ए राम आला रे, ए राम आला रे. मुलं पुढे पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागे पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद अश्रू यायचे. तो साधू विचार करायचा, जरी हे मुलं मला चिडवत असतील, जरी हे मुलं मला त्रास देत असत, तरी पण मी यांच्या मुखातून काय करून घेतोय? भगवंताचं नामस्मरण करून घेतोय. तुकोबारा किती गोड सांगतो, सेवितो हारस वाटितो अनेका घ्या रे होऊन कारण भरी विठेवरी
निजाची पाऊले समान. 3 प्रकारचे वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले. सर्वात महत्त्वाचा वैष्णव आहे उत्तम वैष्णव. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात नवल नाहीये. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात. नाथ बाबाने रामायणामध्ये गोवी खर्च केली किती पुढे पहा. निमिषार्थ कुटीला वक्षण जेन सोडिती हरिचरण ते वैष्णवा माझे अग्रगण्य राया ते जाण उत्तम शोधण्यासाठी निघाले. प्रभू रामचंद्रासमोर हात जोडले. प्रभू मी ज्या लंकेमध्ये आई साहेबांच्या शोधार्थ चालू त्या लंकेमध्ये रावणाच्या 80,000 बायका आहे. अनेक राक्षसांच्या अनेक पत्नी मी माझ्या आई साहेबाला कसं ओळखू. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने हनुमंताला सांगितलं हनुमंता तुझी सीताई साहेबच्या वाटिकेमध्ये असणार आहे तिथले सर्व पशु पक्षी. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंता तुझी सीताई साहेबच्या वाटिकेमध्ये असं तिथले पशु पक्षी देवाचं चिंतन करत असतील 1, तिथले राक्षस देवाचं चिंतन करत असतील 2. याच्या पुढे जाऊन सांगू का हनुम्या तुझी सीताई साहेबच्या वाटिकेमध्ये असेल त्या वाटिकेकडे येणारी हवा सुद्धा प्रभू रामचंद्राचा ध्वनी घेऊन येत असेल. किती गोड प्रमाण तो कोरायचे पहा. राम जानकी जीवन योगियाचे निधान राम राजीवलोचन योगियाचे निधान राम राजीवलोचन उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात बाबा त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात नवा नाहीये. त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात. किती गोड प्रसंग आहे. मंगळवेळेची भिंत कोसळली आहे. पांडुरंग परमात्म्याने नामदेवाला आवाज दिला नामा ए नामा. धावत पळत माझे नामदेव पांडुरंगाकडे आले. काय झालं पांडुरंग ओरडण्यासाठी काय नाही रे नामा. मंगळवेळेची भिंत कोसळली आणि माझा चोख खोबरा मरण पावला जा त्याची अस्थी घेऊन ये. पांडुरंग परमात्म्यासमोर हात जोडले माझ्या नामदेवाने. ओ देवा हजारो लोक त्या भिंतीखाली दडून मेले मी चोखोबराची अस्थी कशी ओळखायची. पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पांडुरंग परमात्मा सांगतात नामा अस्थी उचल आणि कानाला लाव. जास्ती मधून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ध्वनी येणार रे ती माझ्या चोखोबराची असती. मला एवढंच सांगायचं तुम्हाला 31वे वर्ष आहे आपलं सत्याचं. किती वर्ष आहे 31वे. 31 गुणिले 8 किती महाराज लोक मातीत घातले आपण आतापर्यंत हिशोब करा तुम्ही. मी कशाला सांगायचं बरोबर आहे का. लक्ष देऊन ऐका. मेल्यानंतर ज्या लोकांचे हर विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील त्या लोकांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त कीर्तनात आपण ऐकायचं प्रॅक्टिकली करून बघायचं. वा अरे कीर्तनात बसल्या बसल्या आपले थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही हळ कधी म्हणणार आहे महाराज. आपल्यातलं जर एखादं मेलं त्याचा हाडू कुचलं कानाला लावलं त्याच्यातून शांताबाई आवाज येण्याची शक्यता आहे. काही हाडातून झिंग झिंग झिंगाट आवाज येऊ शकतो. काही हाडांत एवढी देशी केली की हाडात सुद्धा देशीचा वास येऊ शकतो. हे तुमचं माझं वर्णनच नाहीये. हे ज्ञानोबराय तुकोबराय सर्व महात्म्यांचं वर्णन आहे. मेल्यानंतरच्या चोकोबरायांच्या हाडातून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ध्वनी येत असेल तेव्हा त्या चोकोबराने जिवंतपणे किती भजन केले असेल याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. महाराज 4 प्रकारचे वैष्णव तुमच्या समोर ठेवले. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात नवं नाहीये. त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. आणि वैष्णवाचे 2 लक्षणे शास्त्रात सांगितलेली. एक बाह्य लक्षण आहे दुसरं आंतरिक लक्षण आहे. बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना सर्वांना प्रमाण पाठे. ऊर्ध्वपुंड्र बाळ कंठी शोभे माळ कापी जे कळी काळ तया बेने. दुसरं एक प्रमाण आहे तुळसी माळ
ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळे एक आणि ज्याच्या कपाळात गोपीचंदन टिळा त्याला वैष्णव म्हणायचं दोन. काही लोक तुकोबराईकडे गेले, ओ बाबा अहो ज्यांच्या गळ्यामध्ये माळे ज्यांच्या कपाळात गोपीचंदन टिळा असे लोक ग्रामपंचायतीच्या टायमाला दहाव्यावर सापडतात, त्यांना वैष्णव म्हणायचं का? परमार्थाचं कोणताही लक्षण पाहिजे नाही. माझे हात जोडून विनंती करेनो, तुमच्या पाया पडतो. परमार्थ करत असताना थोडाफार तरी ठोस परमार्थ केला पाहिजे. लोकांची धारणाच बिघडून गेली हो महाराज. ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची गाडी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची ढेरी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा. दाढीवर ढेरीवर कुठं महाराष्ट्र होत असते का महाराज? बरोबर आहे का नाही? थोडं जर युट्यूब चेक केलं तर जेवढे दाढीवाले जेलमध्ये गेले तेवढे बिना दाढीवाले अजिबात नाही. मग दाढीचा संस्थाचा काही संबंध नाहीये. तुम्ही प्रसिद्धीवर जर महाराज ठरवत असाल तर इंस्टाग्राम मध्ये चाळे करणारे लोकांचे सुद्धा फॉलोअर्स मिलियन्स मध्ये, मग तुम्ही त्यांना महाराज ठरवणार आहे का? अजिबात नाहीये. माझी विनंती आहे, हात जोडून पांडुरंगाच्या दरबारात मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतोय, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्याला साधूच म्हणलं नाही पाहिजे गाड्यामध्ये. त्यावेळेस तुमचं काय झालं? एखाद्याचं कीर्तन ऐकून त्याच्यावर सहज ठेवतात, त्याला काही उद्योग केले लोक बिघडले. लोक कालही बिघडलेले नव्हते महाराज, लोक कालही बिघडलेले नव्हते महाराज, लोक आजही बिघडलेले महाराज, लोक उद्याही बिघडणार नाही. तुमचं पाप आहे, तुम्ही बिघडलेल्या महाराजांच्या नदीला नाही. संप्रदायामध्ये जीवन जगत असताना ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्याला साधू सुद्धा नाही म्हणलं पाहिजे महाराज. म्हणून बाह्य रंगाला जास्त काही वेळ नाही लागत. महाराज होण्यासाठी तुम्हाला कोणा सांगितलं आळंदीला जावं लागतं? 250 रुपयात महाराज होतो माणूस. तुम्हाला व्हायचं असेल तर जमा करा 100 रुपये ऍडव्हान्स. 100 रुपयाचं धोतर, 100 रुपयाचं शर्ट, किती झाले? 200. खाली 50 रुपये, 25 रुपयाची टोपी आणि 25 रुपयाची गंगोळी. झाला महाराज. महाराज होणं सोपं आहे, पण महाराज की पण टिकव. वरी भगवान बस गेला म्हणू नये साधू. कोणालाही साधू म्हणत असताना, कोणालाही वैष्णव म्हणत असताना त्याच्या काही गोष्टी पाहिल्या पाहिजेत. मग ठीक आहे महाराज, वैष्णवाचे 4 प्रकार सांगितले तुम्ही. वैष्णवाचं एक बाह्य लक्षण सांगितलं महाराज. त्या वैष्णवाचं आंतरिक लक्षण काय आहे असं जगद्गुरु तुकोबरायला विचारल्यानंतर तुकोबराय सांगतात, त्यालाच परमार्थ करत असताना वैष्णव म्हणा की ज्याचं अवघ प्रेम देवावर आहे. अभंगाचं पहिलं चरण, वैष्णव तो जया
वैष्णवतो जया अवघी देवावरी माया. अवघ प्रेम ज्याचं देवावरी त्याला वैष्णव म्हणतात. अहो महाराज, अवघ या शब्दाचा अर्थ काय? अवघ या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण. अवघ या शब्दाचा अर्थ काय? संपूर्ण. संपूर्ण या शब्दाचा अर्थ आहे सर्व, आणि सर्व या शब्दाचा अर्थ आहे सगळं. शब्द जरी वेगळे वेगळे असेल, पण देव सोडून त्याच्या जीवनात दुसरा विषयच नाहीये, त्याला अवघ म्हणतात. काही साधक तुकोबाराकडे गेले, बाबा भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना, भगवंताने हे विश्व निर्माण करत असताना प्रामुख्याने अशा काही गोष्टी निर्माण केल्या की मनुष्य त्याच्यावर तेवढं प्रेम करतो तेवढं कशावर करत नाही. पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर. बस काय म्हणजे मला खरं सांगा, खोटं बोलू नका. कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का वयाच्या अगोदर आपले केस पांढरे व्हावं म्हणून वाटतं तुम्हाला? नाही नाही नाही, अजिबात नाही. वयाच्या अगोदर टक्कलपणा वाटतं का आपलं? अजिबात नाही महाराज. वयाच्या अगोदर टक्कलपणा वाटत नाही. वयाच्या अगोदर माणसाला म्हातारा वाटत नाही. वयाच्या अगोदर काय केस पांढरे झालेले वाटत नाहीये. माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. दुसरं प्रेम करतो समाजावर. पहिलं प्रेम करतो शरीरावर, आणि दुसरं प्रेम आज तुमची आणि माझी धावपळच त्याच्यासाठी चालू आहे. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील म्हणून चांगलं वागायचंय, लोक काय म्हणतील म्हणून चांगले घर बांधायचे, लोक काय म्हणतील म्हणून गाडी घ्यायची. परिस्थिती नसताना सुद्धा पोरीच्या लग्नाला 10-10, 20-20 लाख रुपये खर्च करायचे. कशासाठी? लोक काय म्हणतील. याच्या पुढे जाऊन सांगू का, लोक काय म्हणतील म्हणून काही लोक कीर्तनाला येऊन बसतात. लोक काय म्हणतील म्हणून काही लोक कीर्तनाला येऊन बसतात. माझी विनंती आहे, लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नका ऐकू गड्यांनो. माझा देव काय म्हणेल म्हणून कीर्तन प्रत्येकाने ऐकलं पाहिजे. लक्ष द्या. पहिलं प्रेम करतो शरीरावर, दुसरं प्रेम करतो समाजावर, आणि तिसरं प्रेम करतो मनुष्य पैशावर. तुम्ही सगळे एकदम डोंगरात राहता, काजू आंबा इकडं खूप चांगल्या प्रकारचा येतो. रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करता. बरेचसे लोक काही मुंबईला आहे, कोणी पनवेलला आहे, बरेचशा ठिकाणी उद्योगधंदे करतात. एवढीचे कष्ट तुम्ही सर्व मंडळी करता, हे देवासाठी करता का पैशासाठी करता? बोलत चला गड्यांनी. कशासाठी करता माया? माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो खरं सांगा, कशासाठी करता? रात्रंदिवस कष्ट करताय, देवासाठी का पैशासाठी? पैशासाठी. स्पष्ट बोला, कशासाठी? पैशासाठी. हे नसेल पटलं सोपं करून सांगतो. एवढ्या 600-700 किलोमीटरहून प्रवास करून मी तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? बोला. हा, पैशासाठी. आणि आम्हाला कळू द्या ना, आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप हे तोंडामध्ये बाहेर येतात. बरोबर आहे का? या 3 गोष्टीसाठी, या 3 गोष्टीवर माणूस एवढं प्रेम करतो. काय झालं काही कळत नाही महाराज. 2-4 दिवसापूर्वी घरी असताना माझे क्लास टीचर त्यांनी मला फोन केला, पुरुषोत्तम मला काय चहा घ्यायला ये. आणि मी चहा घ्यायला गेल्यानंतर माझ्या गुरुजीने मला सांगितलं, तुला काही मॅनर्स वगैरे आहे का, काही कळतं का? एवढं मानधन कीर्तनाचं घेतो. मी म्हणलं मी घेत नाही हो, लोक मला प्रेमाने देतात. 4-4, 6-6, 8-8 महिने अगोदर तारखी बुक करतात. गाडीचा खर्च, ड्रायव्हर वगैरे सगळं बरोबर. अरे वेळे, मी जिल्हा परिषदला शिक्षक आहे, D.Ed झालो, CAT पास होऊन जिल्हा परिषदला विद्यार्थ्यांना शिकवतो. सकाळी 9 वाजता शाळेत गेलो पुरुषोत्तम, की संध्याकाळी 5:30 वाजता घरी येतो. सर्व 7वी पासून 10वी पर्यंत पोरांना 5 विषय शिकवतो. तरी सरकार मला महिन्याला 50, 60, 70 हजार रुपये पेमेंट देते. तू 1.5 तास कीर्तन करतो रे, त्यातला अर्धा तास हाच करतो. तरी एवढे पैसे मी माझ्या गुरुजीला सांगितलं, माझ्या गुरुजी तुमच्यात तर माझ्यात फरक आहे. तुम्ही पोरं शिकवता म्हणून तुम्हाला पगार कमी आहे, आणि मी पोराचे बाप शिकवतो म्हणून पगार जास्त आहे. शरीरावर, दुसरं प्रेम करतो समाजावर, आणि तिसरं प्रेम करतो धनावर. या 3ही गोष्टीवर जगद्गुरु तुकोबांनी लाथ मारली. प्रमाण घ्या. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो विषय तो
प्राधान्य देतोय. या तिन्ही गोष्टीवर माझ्या जगद्गुरु तुकोबांनी लाथ मारली. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता माय बाप. नाही शरीराचा विचार केला जगद्गुरु तुकोबांनी. जगद्गुरु तुकोबाने अंबाजीबाई काठीनं मारले महाराज. उकळतं पाणी टाकलंय जगद्गुरु तुकोबाने. नाही शरीराचा विचार केला. आणि समाजाचा विचार तो तुकोबाई करतच नव्हते. उलट परमार्थ करणाऱ्या साधकाला, परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूला त्या काळामध्ये तुकोबांनी सांगितलं, काळ सारावा चिंतनी, एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजने प्रदक्षिणा, तुळशीच्या युक्त आहार विहार, नेमेंद्रियासी सार, नसावे पासर घेतला बहुभाषण. परमार्थ करणाऱ्या माणसाला त्यावेळेस सांगितलं, हे बाबांनो, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस. अरे हा समाज कोणाचा झाला म्हणून तुमचा आणि माझा होणार आहे महाराज. जो समाज ज्ञानोबरायचा झाला नाही, जो समाज तुकोबरायचा झाला नाही, जो समाज नाथबाबाचा झाला नाही. आजकालच्या कीर्तनकारांनी अपेक्षाच करू नका की लोक तुम्हाला मानतील म्हणून महाराज. अरे 20% लोक देवालाच मानत नाही, धोत्रावाले काय म्हणून बसले महाराज. तुम्ही काही हत्तीच्या कानातून थोडे पडलेले तुम्हाला लोकांनी मानावं. लोकांनी तुम्हाला माना म्हणून अजिबात नाही. लक्ष देऊ नये का. जो समाज देवाला मानत नाहीये. परवा दिवशी माझ्या एका मित्राने मला फोन केला, मी पुरुषोत्तम, एवढं चांगलं वागून सुद्धा लोक आपल्याला का नाव ठेवतात. आपल्याला जर कधी जेवायची इच्छा झाली, त्या कधी हॉटेल पाहिजे तरी गाडी थांबवत नाही आपण. हा कोणी जर बघितलं तर लोक हॉटेलवर जेवतात, मग आपण हॉटेललाही जेवतो. एवढं जपतो. पाणीपुरी खायची इच्छा झाली तरी खाली उतरत नाही. मग एवढं सुंदर जपून सुद्धा लोक आपल्याला का नाव ठेवतात. मी त्याला सांगितलं, वेड्या, आपल्यासारख्या धोत्रवाल्याचं काय घेऊन बसले. कर्तुमा अन्यथा कर्तुम, जगाचा मालक ज्या मायमाऊलीचं नाव होतं तिचं नाव आहे सीता. विदेही जनक जिचा बाप आहे तिचं नाव आहे सीता. दशरथासारखा प्रेमळ तिचा सासरा आहे तिचं नाव आहे सीता. वैराग्यस्य परामूर्ती, वैराग्याचा महावीर असणारा लक्ष्मण जिचा देह आहे तिचं नाव आहे सीता. 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ ठरली माझी सीता आहे साहेब. त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या लोकांना लोक नावं ठेवतील. ताण घेऊ नका. तुकोबाने परमार्थ करणाऱ्या माणसाला सांगितलं, अरे लोक व्यभिचार करण्यासाठी लाजत नाही, लोक खोटं बोलण्यासाठी लाजत नाही, लोक लुबाडण्यासाठी लाजत नाहीये, लोक चोऱ्या करण्यासाठी लाजत नाहीये. तर परमार्थ करणाऱ्या माणसाने परमार्थासाठी लाजायचं नाहीये. कोणी निंदा, कोणी वंदा, अमुचा सुहिताचा. आणि याच्याही पुढे तुम्हाला त्रास होत असेल तर तुकोबाने स्पष्ट सांगितलं, तुका म्हणे हासे जन नाही का ते ठाई. अरे ज्या झाडाला फळं जास्त आहेत त्या झाडाला लोक दगड मारतील का ज्या झाडाला फळं नाही त्याला दगड मारतील. ज्या झाडाला फळं आहेत त्या झाडाला लोक दगड मारतील. चुकीच्या लोकांना लोक नाव ठेवत नाही. नाव आहे म्हणून तर बदनाम आहे ना. भिकाऱ्याची कोणी पोस्ट करतात महाराज. चांगल्याच माणसाची पोस्ट करा. ज्याचं नाव आहे तोच बदनाम आहे. ताण नका घेऊ. ज्याला घरात बायको चहा करून देत नाही ते बावळं म्हणतं नरेंद्र मोदी लागतं नाही. अरे तुझं बजेट किती आहे, तुला घालायला कपडे नाही, लोकांचा ताण नाही घ्यायचा. उलट तर मी तर या मताचा महाराज आहे, तुम्ही आपलं आपलं काम करत राहायचं. कुत्र्याला भुकू द्यायचं, उलट खिशामध्ये बिस्किट ठेवायचे. ते भुकायला लागले बिस्किट टाकत, ते बिस्किट सगळं बसल, आपण आपलं काम करत राहायचं. ताण नाही घ्यायचं महाराज. हत्ती चले बाजार और कुत्ते भुके. या म्हणीचं महत्व केशवराला मला काही अजून कळलं नाही, पण म्हणतात हत्ती चले बाजार और कुत्ते भुके हजार. पण हत्तीचं कुत्र्याचं तसं काही पाहिजे तेवढं एवढं सम नाही ना काहीच. हत्तीचा मतदारसंघ वेगळा आहे, कुत्र्याचा वेगळा आहे. हत्तीचा गट वेगळा आहे. म्हणजे शिंदे उद्धव गट नाही म्हणत मी तुम्हाला. हत्ती जंगल गटाचा आहे, कुत्रा गाव गटाचा आहे. हत्ती कुठं राहतो, जंगलात असतो का गावात? तो बोलत चाला कडे होतो. हा तुम्ही जेवढं मोकळं बोलसाल तेवढ्या लवकर जेवण भेटेल तुम्हाला. सांग, हत्ती गावात असतो, कुत्र जंगलात ना. हत्ती जंगलात असतो, कुत्र कुठं असतं? गावात असतं. बरं, हत्तीचा कुत्र्याचा मतदारसंघ वेगळा आहे, हत्तीचा कुत्र्याचा पक्ष वेगळा आहे. हत्तीची भाषा कुत्र्याला कळत नाही, कुत्र्याची भाषा हत्तीला कळत. दोघांचा रोटी व्यवहार नाही, दोघांचा बेटी व्यवहार नाहीये. बरं, किती जरी श्रीमंताच्या घरचं कुत्र मोजलं, बरं जाऊ द्या, आमदाराच्या घरचं कुत्र घेऊ आपण. एखाद्या चांगल्या आमदाराच्या घरचं कुत्र मोजा. लय जर त्याला दररोज 2-3 टाइम नॉन व्हेज असेल तर ते 25 किलो बरं. याच्यापेक्षा कुत्र्याचं वजन नसतं बरं. 25, 26, 27, 30च्या पुढे कुत्र्याचं वजनच नसतं. गरीबातला गरीब जरी हत्ती मोजला तरी 2000 किलोचं भरल. कितीच किलोचं भरल? 2000. दोघांचं वजन एक नाही, दोघांची भाषा एक नाही, दोघांचा मतदारसंघ एक नाही, दोघांचं काहीच एक नाहीये. मग एवढंच मला विचारायचं, हत्ती गावात आला, प्रश्न काय माझा, हत्ती गावात आला मग का विनाकारण कुत्रे भुकत असतील? एकदम सोपं उत्तर आहे, डोकं लावू नका, एकदम सोपं आहे.
हत्ती गावात आला की त्याला बघण्यासाठी लोक गोळा होतात. हत्ती गावात आला की त्याला बघण्यासाठी लोक गोळा होतात आणि हे बरेचशा कुत्र्यांना देखवत नाही. सोपं उत्तर आहे का? म्हणून कुत्रे भुकतात. तर माझ्या प्रिय कुत्र्यांनो, हत्तीला पाहून भुकायच्या भानगडीत पडायचं नाही. चुकून जर एखादा हत्ती माग वळाला, तुम्ही जर त्याच्या सोंडीत सापडले, तुमचा कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार नाही. हत्तीच्या वजनात राहायचं, कुत्र्यानं कुत्र्याच्या वजनात राहायचं. भुकून भुकून सूर्यावर थुकून फायदाच नाहीये महाराज. म्हणून लोक निंदा करणारच आहे. तुम्ही तुमचं काम करत राहा. परमार्थ करणाऱ्या साधकाला तुकोबराने किती गोड मार्गदर्शन केलं. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तुका म्हणे महात्म्याला जर लोकांनी त्रास दिला तर तुमचं माझं काय घेऊन बसले म्हणून समाजाचा विचार जास्त करायचा नाही. काय लोकांची तंद्री काही कळत नाही. काही लोक म्हणतात महाराज मला तर हसूच येतं काही लोकांचं. महाराज मी जर मेलो ना, भाषा कशी असते पाठीशी, मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या चिपळूण परिसरातला परमार्थ संपला. तू एकदा मरून बघ ना काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना असं समजा आमच्या जिल्ह्याचं राजकारणच संपलं. बरं नाही, तुझ्यापेक्षा चांगलं राजकारण करतात. हे जुने लोक पूर्वी म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारताचं कसं होईल, इंदिरा गांधी गेली भारताचं कसं होईल. पुढं काय झालं भारताचं आपल्या? अहो इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना. भारत थोडं बंद पडला काही. सोनिया जाईल उद्या नरेंद्र मोदी आहेत का? मोदी साहेब गेल्यानंतर कोणीतरी ज्याच्यात नित्य बदल होतो. जिथं कोणा वाचून काही राहते त्याला जग म्हणतात. मोठ्या तंद्रीत जगताय तुम्ही. मला एवढंच सांगायचं, लता दीदींचं नाव ऐकून आहे तुम्ही? भारतरत्न पुरस्कार आहे त्या मायमाऊलीचा. त्या मायमाऊलीच्या मुखातून जर पसायदान ऐकलं ना की माणसाचं मन शांत होतं. एवढं गोड. वयाच्या 98व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला, पण कंठामध्ये सरस्वती होती त्या मायमाऊलीची. तिचं गायन, तिचं सगळं वैभव पाहिल्यानंतर या भारताने तिला भारतरत्न पुरस्कार दिला. कोणता पुरस्कार दिलाय? भारतरत्न. पण ज्या दिवशी लता दीदी मरण पावल्या त्या दिवशी फक्त एक दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं. किती दिवस ठेवलं? बोलत चला, किती दिवस? मग भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटसच काय? जगातील सर्वात सुंदर मंदिर असं मागच्या वर्षी 22 जानेवारीला त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला. बरोबर आहे का नाही? एक दिवस फक्त मंदिराचं स्टेटस ठेवलं लोकांनी. किती दिवस? मग जगातील सर्वात सुंदर मंदिराचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटस ठेवण्यासारखं कार्य काय आहे? घरात बायको ऐकत नाही हो तुमचं माझं. तुम्ही काय लोक आपले स्टेटस ठेवतील? म्हणून तुम्ही समाजाचा ताण नका घेऊ. तुम्ही तुमच्या मस्तीत राहा, लोकांचा विचार करू नका. ठीक आहे, शरीराचा त्याग तुकोबराने केला, समाजाचा त्याग केला, ठीक आहे. धनाचाही त्याग केला माझ्या तुकोबराने. या महाराष्ट्राचे हिंद विश्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की तुकोबराचा दुष्काळ पडलाय. अन्न न करता बायको मरण पावली. नजराने घेऊन तुकोबरायाकडे छत्रपती गेले. ओ बाबा, बायको अन्न न करता मेली. घ्या नजराने तुकोबराच्या मुखातले उद्गारे. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मोठी. तुमचे एर विठ्ठल ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी. व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास. तुका म्हणे मज हे दिवट्या छत्री गोरे हे तो बऱ्यात न पडे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महात्म्याचा नजराना परत करणारे माझे जगद्गुरु तुकोबरा याचं कारणच एवढं होतं. अवघी देवा वरी माया, वरी माया, वरी देवा, वरी माया,
त्या गोष्टीला तुम्ही आणि मी महत्व खूप देतो का? कारण की आपल्याला संसार खरा वाटतोय. काय वाटतं? विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. पण संसार साहजिकच माणसाला खरा वाटलं का? नित्य व्यवहार संसाराशी असल्यामुळे संसार काय वाटतो माणसाला? खरा वाटतो. नित्य व्यवहार आहे ना, उठलं की संसार, झोपताना संसार, प्रवासात संसार, सगळं संसार डोक्यात बसलेला आहे. एखाद्या गोष्टीचे संस्कार जर माणसाच्या अंतःकरणामध्ये जाईल, ती गोष्ट जागृती अवस्थेमध्ये माणसाला त्रास देते यात नाव नाहीये. स्वप्नात सुद्धा झोपेत सुद्धा मनुष्य चिंतन करतो. आता स्क्रीन टच मोबाईल निघाल्यापासून दिवसभर आपण मोबाईल मध्ये असे बोट घालत बसतो, बरोबर आहे का नाही? काही काही लोक झोपेत सुद्धा असं करतात. सवय झाली ना. तुमच्याकडे 10-12 म्हशी असतील ना, तुमच्याकडे काही म्हशी, एखाद्या माणसाकडे 10-12 म्हशी असू द्या आणि म्हशी चालण्यासाठी शेतात गेला. कुठे गेला? शेतात गेला. सगळीकडून बागायती आहे, प्रत्येकाने शेतामध्ये काहीतरी लावलेलं आहे, हातात काठी आहे. आपली म्हैस दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ नये याच्यासाठी मनुष्य म्हशीला काय म्हणतो? हल्या हो. काय शब्द आहे तुमच्याकडे? हल्या होच म्हणतात तुम्ही का दुसरा शब्द आहे काही? म्हशीला काय म्हणतात? हल्या हो असंच म्हणता ना, का दही हो म्हणतात? काहीतरी म्हणत असेल का नाही? काही म्हशी आहे का नाही तुमच्याकडे? अवघड कोणत्याच मोबाईलला घेऊन केश व्हायचं कसं करायचं? तुम्हालाच जमत आहे बाबा, ते आपल्या बापाचा खेळ नाही. लक्ष द्या. 10-12 म्हशीसाठी चरण्यासाठी शेतात गेला. दिवसभर म्हशीच्या मागे हल्या हो, हल्या हो, हल्या हो, हल्या हो. संध्याकाळी घरी येतो, म्हशीचं दूध काढतो, डेअरीला दूध घेऊन येतो. घरी आल्यानंतर जेवतो आणि झोपतो. दिवसभर हल्या हो, हल्या हो, हल्या हो करणारा माणूस रात्री झोपेत हल्या हो का करतो? बरं असं दिवसभर कशा चिंतन केलं त्याला? म्हशीचं दिवसभर चिंतन केल्यानंतर ती म्हैस जर तुम्हाला झोपीत सोडत नसेल तर अनादिकालापासून करत आलेले संसार एवढ्या सहज कसा खोटा वाटतो महाराज? खराच वाटणार. पण संसाराचं वर्णन करत असताना ज्ञानोबा सांगतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जैन कवनाचे श्रवणी कैसी सुख निद्रा अंतरुणी. इंगळाच्या या ओवीच्या अगोदर एक ओवी, पहा दुःखाचे केने सुटले, जे तर मरणाचे भले लोटले ते हे मृत्यू लोकीचे घडले. हाते वेळे येणे. संसार खोटा आहे, संसार खोटा आहे, संसार खोटा आहे, संसार खोटा आहे सांगू सांगू कीर्तनकार मातीत गेले आणि तुमचे सुद्धा कान हँग झाले. पण तुम्ही संसार सोडला नाही. याचं कारण काय? सांगणाऱ्या कीर्तनकाराने जर सोडला नाही तर ऐकणारे कधी सोडतील? नाही कळत. चला पुढे. संसारात अर्थ नाही म्हणून कीर्तनकार झाले, त्यामुळे लोक सुधरेना, महाराज सुधरेना. मोठा प्रॉब्लेम आहे. नाही कळलं तरी पुढे चालत. ज्या गोष्टीला तुकोबरायांनी प्राधान्य दिलेलं नाहीये त्या गोष्टीला तुम्ही आणि मी सर्वात मोठं प्राधान्य देतोय. म्हणून तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये फजिती तुकोबराय सांगतात, अवघी देवावरी माया. ज्याचं अवघं प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी त्यांना तृणवत समजल्या. अभंगाचं दुसरं चरण. नाही आणि
तन धन तृण जन. तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत. गवताप्रमाणे तन समजलंय, गवताप्रमाणे जन समजलंय आणि गवताप्रमाणे धन समजलंय. काही साधक तुकोबाराकडे गेले, बाबा ज्यांचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्यांनी तृणवत समजल्या, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये जर काही परमार्थिक संकट आलं तर ते आपला परमार्थ सोडतात का? मला सांगतात, पडता जडभारी नेमा नटळे निराळे. किती जरी संकट आलं तरी त्यांनी आपला परमार्थ नाही सोडला. पाहती पांडव अखंड वनवासी, परित्याग देवासी आठविती हो. पाहती पांडव. पाची पांडवाच्या जीवनामध्ये थोडं संकट आले नाही, लक्षात घ्यायला आग लावलेली आहे. विषाचे लाडू खाऊन घातले. भर सभेमध्ये माझ्या द्रौपदी आई साहेबाला लग्न करण्याचा प्रयत्न केला नाही, परमार्थ सोडला. तुकोबराय तरी कुठं परमार्थ सोडलाय? गाठ्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायचे एक अभंग, याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुलपूज्य, नये बोलो परी पाळीले वचन केली. याचा प्रश्न तुम्ही सांगते. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवलाय. दुष्काळे आठीला द्रव्य नेला मान, श्री एकांना अन्न करता येईल. देवाचे देऊळ होते जे बंगले चित्ताशी ते आले करावेसी. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं हे दोन अभंग बसवलं तरी सगळं चरित्र तुकोबराय त्याच्यामध्ये. लक्ष देऊ नाही का? मग ज्या महात्म्याची शावकारकी गेली तरी परमार्थ नाही सोडला, ज्या महात्म्याची गावची पाटीलकी गेली तरी परमार्थ नाही सोडला, अरे ज्या जगद्गुरु तुकोबरायचा मान गेला गावाचा तरी परमार्थ नाही सोडला. याच्या पुढे जाऊन सांगू, ज्या माणसाची बायको अन्न करता मिली तरी परमार्थात येत किंचितही बदल नाही झाला. अरे नुसतं सत्यातलं कीर्तन एखादं रद्द झालं तरी आपल्या दिवसभर करमत नाही. कुठं तुकोबराय, कुठं तुमचं माझं जीवन. दुसरं प्रमाण तुकोबराय देतात. प्रल्हादासी पिता हो करीतो चाचणी, करीतो स्मरे मनी नारायण हो. अरे समाजाने परमार्थ करण्यासाठी विरोध करावा यात नवल नाहीये, नातेवाईकांनी परमार्थ करण्यासाठी विरोध करावा यात नवल नाहीये. स्वतःच्या बापाला दौंडी दिली गावात. ऐका हो ऐका, जो कोणी देवाचं नाव घेईल त्याला सुळावर द्यायला जाईल. त्या हिरण्यकशिपूच्या पोटी हरिभक्त जन्माला आलाय महाराज. जन्मल्यापासून नारायण 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 17 ते 18 वेळेस मारण्याचा प्रयत्न केला. मारून सुद्धा ज्यावेळेस भक्त प्रल्हादजी मरत नाहीये त्यावेळेस हिरण्यकशिपूने विचारलं, ए भक्त प्रल्हादा, कोणाच्या नावावर जपतोस तू? कुठे आहे तुझा देव? त्या देवाचं ठिकाण? त्यावेळेस आपल्या वडिलाला उत्तर देत असताना भक्त प्रल्हादजीने सांगितलं, पिताश्री न केवलम मे भवतस्य राजन सवे वलंबलिनाच्या परीक्षा परे परे मिस्त्र जंगमाय ब्रह्मा द्वयो एन वशम प्रणीताः. माझा देव नाही असं जगात ठिकाण दाखवा. प्रत्येक ठिकाणी भक्त नरशिव भगवान परमात्मा आहे. प्रत्येक कारण्यासाठी भक्त प्रल्हाद शिल्लक पाहिजे ना महाराज. सुरदासजीचा एक दोहा आहे, खूप सुंदर आहे. सूर अनेक फिरे कन मागत पैपक सूर सुस्वाद कहा, पुनिताल मदीरा बजाती फिरे, मीरा मत वारिस चाह कहा, सिया राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा, नरसिंह बसे प्रति खंबन में पर काढ़न को प्रहलाद कहा. सूर अनेक फिरे कन मागत. गाणारे कीर्तनाते, गाणारे भागवताते, गाणारे रामायणामध्ये, गाणारे पिक्चर मध्ये आहे, पण गायक म्हणून फक्त सुरदासजीचं नाव घेतलं जातं. याचं कारण आम्ही गातो तुम्ही खुश व्हावं म्हणून, सुरदासजी गावात देव खुश व्हावं म्हणून. तानसेनजीचं आणि मीराबाईचं बोलणं झाल्यानंतर तानसेनजी मीराबाईला सांगत होते, मीराबाई मी जर पटदीप राग गायला तर दिवे लागतात एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये. मी जर मेघ मल्हार राग गायला तर पाऊस पडतो एवढं सुंदर गाणं आहे माझं. पण मी गायल्यानंतर माझा जगाचा मालक नाचत नाहीये. त्यावेळेस मीराबाईने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. तानसेनजी तुमच्यासारखा गायक विश्वामध्ये जन्माला नाहीये, पण तुम्ही जे गाता ते राजा खुश व्हावा म्हणून, आणि मी जे गाते ते फक्त आणि फक्त माझा कन्हैया खुश व्हावा म्हणून. म्हणून नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेस जगाचा मालक नाचत होता. प्रमाण पाठ आहे, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे
आमचं नशीब एवढं खराब आहे, आमच्या काल्याच्या कीर्तनात लोक झोपतात. माझी या सत्यवादाचे दोन चार दिवसांपूर्वी एका ठिकाणी माझं काल्याचं कीर्तन चालू होतं. एक मायमाऊली माझ्या कीर्तनात बसलेली होती. कीर्तन संपल्यानंतर मग ती आली, 65-60 वर्षाची म्हातारी होती. माझ्या गालावर हात फिरवला, मी पुरुषू किती सुंदर कीर्तन करतो, मला एवढं बरं वाटलं. मी पहिलं ते आईचं दर्शन घेतलं. मला आई काय आवडलं का तुला माझ्या कीर्तनात? ती म्हणे बाळा मला काय कळतं, मी का शाळेत गेलेली का काय, पण सुंदर कीर्तन करतो तू. मी परत म्हणलं आई तुला नेमकं काय आवडलं? ती म्हणे भाऊ महाराष्ट्रामध्ये तुझ्यासारखं कीर्तन कोणीच करू शकत नाही. मग तर माझी छाती 57च्या पुढे गेली नाही. मला नेमकं काय आवडलं असं माझ्या कीर्तनातलं? मी परत म्हणलं हे माय काय आवडलं का तुला माझ्या कीर्तनातलं? ती म्हणे भाऊ मला काय कळतं, तू सुंदर कीर्तन करतो. मी 4-5 वेळेस विचारल्यानंतर ती म्हातारी मला हळूच सांगू लागली, पुरुषोत्तम कशाचं काय आवडायचं तुझ्या कीर्तनातलं? घरी 4-4 गोळ्या घेऊन सुद्धा मला झोप येत नाही, तुम्ही स्वरूप पाहत आलोचनी म्हणल्याबरोबर मी बोलायला लागलो. माझी या सत्य नामदेवराय कीर्तन करायचे, जगाचा मालक नाचत होता. नाचता नाचता देवाचा गळा सावध होई देवा ऐसे बोले कवी. आमच्या कीर्तनात झोपतात हो, पकवाचे झोपतात, गायक झोपतात, सगळं कठीण आहे. मला काय काय कीर्तनकार चाल नुसतं झोपतात. म्हणून सूर अनेक फिरे कन मांगत परिपद सूर स्वाद कहा. दुसरी ओळी पहा, कुणी ताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारीसी चाह कहा. अरे कीर्तन करणाऱ्या माता मावले, भागवत करणाऱ्या माता मावले, गायन करणाऱ्या माता मावले, पण मीराबाई फक्त एकच. मीराबाई फक्त एकच. मीराबाई परत होणार नाहीये. सिय राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्यादा कहा. प्रभू रामचंद्राच्या चरित्रात अनेक विद्वानांनी आपली बुद्धी खर्च केली, पण तुलसीदासांनी जी मर्यादा वापरली ती कोणाला जमली? तसं प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा काढण्यासाठी भक्त प्रल्हाद नाहीये. तिसरं प्रमाण सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला. नारायण नारायण पाहती पांडव अखंड वनवासी. एक वाक्य तुम्ही माझं सर्वांनी हृदयावर लिहून ठेवा. बिना वनवास के जीवन में कभी सुखवास काही नाही सकता. दुःखाशिवाय माणसाला सुखाची किंमत कळल कशी? म्हणून कधी जरी पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात गेले की देवाला एवढंच म्हणा, तुका म्हणे तुझा सर्वांचा विसर जीवनामध्ये होते, फक्त देवाचा विसर होऊ नका. ज्या दिवशी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाचा विसर होईल त्या दिवशी तुमच्या आणि माझ्या जीवनाची अधोगती सुरू होईल. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम देवाची कृपा माणसावर झाली ना, माणसावर फक्त देवाची कृपा झाली पाहिजे. माणसाची कृपा माणसावर होत नाही. ती आपल्यालाच वाटतं की माणसाने आपल्याला कृपा करावं. माणसाने माणसावर कृपा करणं म्हणजे गाढवाला शेत खाल्लं पापना पुण्य काहीच फायदा नाही. अपूर्ण जीव पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत नाही. कृपा एक साधूची झाली पाहिजे देवाची. देव सखा जरी जगावगे कृपा करी. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, भगवंतासाठी थोडा वेळ काढत चला गड्यांना. माझी हात जोडून येते तुमच्या पुढे भीक मानतोय. 24 तास आहे तुमच्याकडे, त्यातले 23 तास काम करा. किती तास काम करा? 23 तास काम करा. व्यवसाय करा, धंदा करा, उद्योग करा, काय करायचं ते करा, पण 1 तास माझ्या देवासाठी द्या. विनवितो सगळे जना कर जोडून थोर लहाना दान तुले द्या मदतीला म्हणे
मुकया बंधू हीच माझी विनवणी जोडोनिया कर दोन्ही शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. किती सबसिडी दिली साधू संतांनी तुम्हाला. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नीचा जन. तुम्ही आठवा कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. नाथ बाबाने तर हद्द पार केली. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला. याच्या पुढचं प्रमाण घ्या. हरी बोला भांडता, हरी बोला काढता, सर्व कार्य करिता हरी बोला. पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोड आहे. माया हो, पेढा हसत हसत खाल्ल्यावर तिखट लागतो का? रडत रडत खाल्ल्यावर तिखट लागतो का? नाही. हसत खा गोडच आहे, रडत खा गोडच आहे. आणि झोपीत जर तुमच्या तोंडात पेढा टाकला तर पेढा कसा आहे? भगवंताचं चिंतन कोणत्याही भावनेने करा. कुठं जाण्याची गरज नाही ना. काळ वेळ नाम उच्चारिता, कुठं तीर्थयात्रेला जायची गरज नाही, कुंभमेळ्यात जायची गरजच नाही. बरोबर आहे की नाही? कुठं जाऊ नका. न कधी सायाचं जावे म्हणा सुखे येतो घरा. जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो राधारमण 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 कहो. कुठेही राहा, कोणत्याही देशात राहा, कोणत्याही वेशात राहा, कुठेही राहा, फक्त भगवंताचं चिंतन करा. विश्वास कमी पडतोय महाराज तुमचा आणि माझा देवावर. माझी विनंती आहे, एकदा माझ्या भगवंतावर ओझं टाकून पहा. निश्चित जगाचा मला तुमचे संसार रूपी नौका पहिल ते रांगेश्वरांनी 2-4 दिवसापूर्वी एका चांगल्या मोठ्याच्या घरी कीर्तन होतं. जेवायला बसल्यानंतर ते साहेब सांगू लागले म्हणे, महाराज रात्रंदिवस प्रवास करता, हजार किलोमीटर दररोजची गाडी चालवता, कधी तुमच्या गाडीचा अपघात होत नाही, कधी त्रास होत नाही, कधी थकत नाहीये. याचं कारण काय हो? मी त्या साहेबांना सांगितलं, मला साहेब रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर रात्रभर आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. लक्ष देऊन ऐका. रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर आमचा ड्रायव्हर रात्रभर गाडी चालवतच नाहीये. ड्रायव्हरच्या रूपात गाडी पांडुरंग परमात्मा चालवतो, त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारणच नाही. ट्रान्सपोर्ट वाल्यापेक्षा लोकांचा प्रवास आहे. एका वर्षात गाडी 2-3 लाख किलोमीटर चालते. महाराज कुठं राहिलं बुलढाणा, कुठं राहिलं तुम्ही माझ्यासोबत चला ना. मी बसायचे 25,000 रुपये महिना देतो तुम्हाला. किती? जर नाही महिन्यात 2 वेळेस मुळेच ऑपरेशन झालं, नाव बदला माझं. ही गोष्ट होती. लोकांना काय बोलायला, लोक काही म्हणतात महाराज. सोपं आहे काय एवढं? हजार किलोमीटर. काही लोक जिवंत असून मेल्यामध्ये सारखे, त्याच्यामध्ये 5 आहे, त्याच्यामध्ये महाराज लोक सुद्धा एक आहे. नित्य प्रवासी असून मेल्यासारखाच आहे महाराज. काय आता झालं की परत काल दिवस रात्रभर प्रवास केला, सकाळी आलो, दिवसभर झोपलो होतो. आता कीर्तन संपलं की गाडी एक गाडी दोन्ही गाडी त्रिक गाडी चौक गाडी दुसरा विषय नाही ना महाराज. सोपं नाहीये. वाटतं तेवढं सोपं नाहीये. तुम्हाला वाटतं महाराज होणं सोपं? जया अंगी मोठे यातना कठीण आहे. म्हणून मी नेहमी सांगतो भगवंतावर विश्वास ठेवा. एका हिंदी कवीचं खूप सुंदर वर्णन सांगतो पहा. तेरी बिगड़ी हो तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी है. एका माणसाची डोक्याची सेल ब्लॉकेज झाली. त्याला चिपळूणच्या सगळ्यात मोठ्या महाराज हॉस्पिटलमध्ये भरती केलं. 4 तास ऑपरेशन मध्ये ठेवलं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस काढलं त्यावेळेस त्याचं बिल डॉक्टरने 20 लाख रुपये काढलं होतं. किती काढलं होतं? 20 लाख रुपये. बिल त्या म्हाताऱ्याच्या हातात दिल्यानंतर म्हातारा रडायला लागलं. डॉक्टर मारकरी होता. बाबा ते 20 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल तर माझी विनंती तुम्हाला, रडू नका. त्यांनी 2-4 लाख रुपये 10 लाख रुपये कमी करतो फक्त, तुम्ही रडू नका. म्हातारा हसलं आणि म्हातारा डॉक्टरला सांगतो, ए डॉक्टर, गोवा पुणे हायवेवर, मुंबई हायवेवर माझी 200 एकर जमीन आहे आणि त्याच्यात 100 एकर मध्ये हापूस आंबा आहे. तू जर 50 लाख रुपये बिल काढलं असतं ना तर 2 मिनिटात ते बिल मी पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस आहे. डॉक्टरलाही आश्चर्याचा धक्का बसला. एवढं जर म्हातारा श्रीमंत आहे तर ते 20 लाख रुपयाच्या बिलासाठी म्हातारा रडतं का? त्यावेळेस म्हाताऱ्याला डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर फक्त 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं, तू तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स 20 लाख रुपये काढलं रे. वयाच्या 85 वर्षापर्यंत देवानं मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. आणि सर्वांना माझी विनंती आहे, काही झालं तरी चालतं जीवनामध्ये अजिबात सुद्धा आपल्या जीवनातला नेम ढळता कामा नाहीये. आपल्या संस्थेचे गुढे बाबांचे गुरुजींचं नाव काय? शांताराम गुरुजी.
मी एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून चरित्र ऐकलं होतं. शांताराम गुरुजी हे आमच्या संस्थेचे अध्यापक होते. खूप मोठा अधिकार, तब्येत खराब झाली, मामाने त्यांना पुण्यामध्ये ऍडमिट केलं. काय केलं? पुण्यात ऍडमिट केलं. आणि वारीचा प्रस्थानचे दिवस होते आणि मामाने सांगितलं, डॉक्टरांना सांगितलं यांना इथून हलू देऊ नका. आणि शांताराम गुरुजींना सांगितलं, गुरुजी तुमच्यासारख्या महात्म्याची गरज आहे या संस्थेला, असं थोडं तब्येतीला जपलं पाहिजे. असं जसं बोलणं झालं, ऍडमिट केले, मामा निघून गेले. प्रस्थान झाल्यानंतर जर वारकऱ्याला घरी झोप येत असेल तर त्या वारकरी तरी कसा म्हणायचा म्हणा, बरोबर आहे का? काही वारी सुरू असताना इकडं वर्ष श्राद्धाचे कीर्तन करतात असं समजायचे, संप्रदायाचे बैल आहे महाराज, काय बरोबर आहे का नाही? आणि परत नुसते कीर्तन करत नाही, स्टेटस ठेवतात. हे एक मोठं दुःख आहे संप्रदायाचं. जाऊ द्या, आपला विषय नाही तो कीर्तनाकडे. प्रस्थान झालं, ज्ञानोबरायात पुण्यात आल्यानंतर कसं गुरुजीला दम निघाला. रात्र झाली, गुरुजीनं आपली ओळखुटी घेतली, वाडीला निघून गेली. पाऊस होता, पाणी होता. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर मामांना कळालं आणि मामा शांताराम गुरुजीवर रागवले, कारण मोठे होते मामा. गुरुजी कळत नाही का तुम्हाला? तुमच्यासारख्या महात्म्याची, तुमच्यासारख्या शिक्षकाची या संप्रदायाला गरज आहे, वारकरी शिक्षण संस्थेला गरज आहे. एवढा पाणी पाऊस होता, तुमची तब्येत बरोबर नव्हती, रस्त्याला जर काही बरं वाईट झालं असतं तर काय करायचं होतं आम्ही? त्यावेळेस शांताराम गुरुजीच्या मुखातले वाक्य मी त्या महात्म्याच्या मुखातलं ऐकतोय. त्यावेळेस शांताराम गुरुजीने मामासाहेबांना सांगितलं, मामासाहेब, ज्या शांताराम गुरुजीचा केस सुद्धा आळंदी पंढरपूर शिवाय पडला नाही, त्यांचा देह रस्त्यानं पडल कसा? शांताराम गुरुजीने पंढरपूरला देह सोडला. काय सोडला? पंढरपूरला देह सोडला. मी सर्वांना माझी विनंती, तुम्ही जबाबदारी देवावर टाका. तुका म्हणे बाहेर घातली या वारी, होईल काय वारी? फक्त त्याच्या जीवनावर तुम्ही जबाबदारी टाका. आणि निश्चित जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी आपला परमार्थ सोडू नका. पडता जड भारी नेमा नकळे निर्धारी. तुकोबाई सांगतात, ज्यांचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्यांनी तुर्णावत समजलेले आहे, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तर ते आपला परमार्थ नियम सोडत नाहीये. असाच वैष्णव कोणत्याही जातीकुळामध्ये जन्माला, जगाचा मालक त्यांच्या जातीकुळाचा विचार करत नाही. हा तुका म्हणे आती, 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 म्हणे आती, तुका म्हणे आती, तुका म्हणे आती, तुका म्हणे आती, तुका
सांगतात ज्या वैष्णवाचं अवघ प्रेम देवावर आहे. अभंगाची संगती खूप सुंदर आहे पहा. ज्या वैष्णवाचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्याने तृणवत म्हणजे गवता प्रमाण समजलेले आहे, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी मोठं परमार्थिक संकट आलं तरी ते आपला परमार्थाचा नेम सोडत नाही. असाच वैष्णव कोणत्याही जाती कुळामध्ये जन्माला जगाचा मला त्याच्या जाती कुळाचा विचार करत नाही. नाथ भागवतातल्या 4 वेळा सांगतो आणि सेवा समाप्त करतो. किती गोडे पहा. पहिली ओवी, विदुरदासी पुत्र प्रसिद्धू त्यासी आवडला गोविंदू, झाला वैष्णवा माझी बंधू कैचे निंदू मनावा. विदुर हे दासी पुत्र होते तरी सुद्धा भगवंताने त्यांचा स्वीकार केला. तिसरी ओवी किती, दुसरी ओवी किती गोडी पहा. राक्षसा माझी विभीषण, दैत्या माझी प्रल्हाद जान, भगवंतासी अनन्य शरण वैष्णव पंथीने त्यासी. राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले विभीषण, दैत्य कुळामध्ये जन्माला आलेले भक्त पाहिला तरी सुद्धा भगवंताने त्यांचा स्वीकार केला. फक्त पाहिला अंतकरणातलं प्रेम. तिसरी ओवी, योनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. वानर योनीमध्ये जन्माला आलेले माझे हनुमंतराया, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार झाला की तुकोबरासारख्या महात्म्याने बजरंगबलीला म्हणावं काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुभटा. शेवटची ओळी किती गोडी पहा. पक्ष माझी केवळ निंदू, जटायू उद्धरिला म्यागिधू, उद्धरिला धर्म व्याधू, भाव शुद्धू मदती. जटायू सारख्या प्राण्याचा उद्धार होतोय, तुमच्याने माझ्या जीवनाचा निश्चित उद्धार होईल. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जगाचा मालक फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाचा विचार करतो. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपकी नियत से ही जानता है. एक बोल ताला स्वरात फक्त 40 सेकंद. तुले हरी का
असाच अभंगाचा अर्थ असेल असा माझा अजिबात आग्रह नाहीये. ज्ञानोबा तुकोबारायांनी जशी मला बुद्धी दिली तसे या अभंगाचा विचार करण्याचा मी काय केलाय, प्रयत्न केलाय. मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. प्रत्येक कीर्तनकाराने कीर्तनामधून 10 मिनिटं हे समाजासाठी दिलेच पाहिजे. का? आज या समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी जर कोणाला असेल तर ती फक्त वारकरी संप्रदायाच्या लोकांवर आहे. आज हा समाज जर कोणाचा ऐकत असेल तर तो फक्त वारकरी संप्रदायाचा ऐकतोय. अजून सुद्धा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेच्या मनामध्ये या गादीविषयी आदर आहे महाराज. काय आहे? आदर आहे. म्हणून तर तुम्ही एवढ्या बहुसंख्येने एवढे छोट्याशा गावामध्ये तर बसायला जात आणि हा आपल्या संप्रदायाचा विजय. आणि मी नेहमी कीर्तनात सांगतो, संप्रदायातला कोणताही माणूस असू द्या, मी असू द्या, माझ्यापेक्षा ज्ञानी असू द्या किंवा माझ्यापेक्षा अज्ञानी असू द्या, संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने आतापर्यंत नारदाच्या गादीवर तुम्हाला दारू पिण्याचं ज्ञान नाही दिलं, तुम्हाला चोऱ्या करण्याचं ज्ञान नाही दिलं, तुम्हाला चुकीचं नाही सांगितलं. म्हणून सर्व वारकरी मंडळीला माझी विनंती आहे, निश्चित देशाविषयी धर्माविषयी आपण स्वाभिमान बाळगा. मला आनंद वाटतोय या मंडपाचा जर सर्वे केला, या मंडपाचं निरीक्षण केलं तर मी आल्यापासून काही गोष्टी निरीक्षण करतोय. या मंडपामध्ये 85% तरुणांची संख्या आहे बाबा. किती टक्के? 85%. असा सर्व तुकोबाराय ज्ञानोबाराय जवळ आला, तुमच्या संप्रदायाची क्रांती महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त तरुणांना माझे हात जोडून येते गड्यानो. तरुण पोरांनी 2 गोष्टी माझ्या लिहून ठेवा काळजावर. नाही तुम्हाला जास्त जमलं तरी चालेल, पण जीवनामध्ये व्यसन नका करू. भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये, भारताला बांगलादेश पासून भीती नाही, भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाही, भारताला आतंकवाद्यापासून तर अजिबात भीती नाहीये. भारताला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल तर फक्त व्यसनापासून आहे. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दामन खर्च के मुंह में मिट्टी आती है. जीवनामध्ये व्यसन नका करू गड्यानो. तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज त्यांचा आदर्श घ्या. त्यांची देशामध्ये पिण्याची टक्केवारी फक्त 2% किती आहे? 2%. आणि तुमच्या माझ्या पिण्याची टक्केवारी जर पाहिजे तर 85%च्या पुढे गेलो आपण. किती? आपलं जर एखादं हिंदूचं लग्न असलं फक्त वरमाई नवरी पियेल नसती, तर वरबाबाई पियेले, नवरदेवी पियेले, नवरदेवाचा मामाही पियलेला आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने एकत्रित या. अरे मुस्लिमांनी हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधव ते झेंड्याखाली जाऊन बसतात. बौद्ध समाजाच्या लोकांनी निळा झेंडा वर करून त्या सर्व बौद्ध बांधव ते झेंड्याखाली जाऊन बसतात. तुमचा आणि माझा पहिला प्रश्न आहे, कोणता झेंडा घेऊ हाती? बाकीचे झेंडे सोडून त्या गड्यानो. प्रत्येकाने एका भगवा ध्वजेच्या खाली या. भगवी पताका ही शिवसेनेची नाहीये, भगवी पताका ही बीजेपीची नाहीये. अरे पक्ष जन्माला येऊन 100 वर्ष झाले गड्यानो. 700 वर्षापूर्वीपासून सुद्धा ज्ञानोबा तुकोबारायच्या खांद्यावरची पताका ही भगवी आहे. पण आपण सर्व वारकरी संप्रदायाच्या सर्वांना विनंती करायची, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. आई माझी कीर्तनात म्हणायची गरज नाही बरं बाबा, पण हे म्हणल्याशिवाय लोक पाकिट देत नाही. सांप्रदायिक पद्धतीने चांगलं कीर्तन करू शकतो. आईची त्या विषयाचा पिंगळा माझी आई बरेच तर सोडत नाही मला. मी मेल्यानंतर सुद्धा दसप्रेमी लोक म्हणतील याला मुक्ती मिळण्यासाठी एकदा आईचं गीत म्हणा. कधी झालं? आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल उठवर रास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई मा
मित्रमंडळी तुम्ही एवढ्या आनंदाने हा उत्सव करता म्हणून सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील मंडळीला विनंती आहे एकदा तरुणांसाठी प्रेमाने टाळी वाजवा. ज्यांनी ही कीर्तनाचं सौजन्यपद घेतलं नवतरुण मित्र मंडळ खाडीपट्टा चिपळूण यांच्यातर्फे ही आजची सेवा आहे. ज्यांनी गोड असं गायन केलं, ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, ज्यांनी सुंदर असं गायन केलं आमचे कृष्णा दादा आहेत, आमचे अविनाश दादा आहेत, ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला आमचे गणेश भैया आहेत. सर्वच मंडळी तुम्ही आहात. कसं जमतं तुम्हाला एवढे दिवस किती लाभ होत आहे चांगलं आहे बरोबर आहे का नाही. ज्यांच्या अमृत तुल्यवाणीतून तुम्ही माझ्या तुकोबळाचे जीवन गाथा ऐकत आहात असं असणार आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे एक लाडके व्यक्तिमत्व आमचे केशव दादा नाही द्यावे तेवढे धन्यवाद. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले. पुनश्च एकदा सगळे गावकरी टाळकरी महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जाता जाता एक छोटीशी विनंती करतो. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही असं काही पैसे वगैरे मागता महाराज अजिबात तसलं काही मनात आणू नका. गायीची सेवा करणं एवढं सोपं नाहीये महाराज. गोशाळेच्या गायी येतात महाराज एक लोक त्या गायी जी दूध देत नाही ती गाय जी पूर्व कोणाच्याच कामी ते आळंदीला जे पूर्व घरच्याच्या कामी ते आळंदीला आणि जी गाय तुमच्या कामी ते गोशाळेत अशा 50-60 गायी आम्ही सांभाळतो. मग लोकांना पैसे मागायचे नाही गायीची सेवा कशी करायची आमच्या पास्टर बाबांनी सांगितलं अशी काही व्यवस्था निर्माण करा की गायीची सेवाही झाली पाहिजे लोकांना पैसे मागायची गरज नाही पडली पाहिजे. म्हणून त्या गायीच्या याच्यामधून सुंदर असं वारकरी अगरबत्ती आम्ही तयार करतो. समोरच गेटवर क्रेटा गाडी उभी आहे. प्रत्येकाने कीर्तन संपल्यानंतर जेवण करा आणि प्रत्येकाने घरी जाताना एक वारकरी अगरबत्तीचा पुडा घेऊन जातो. तुम्ही महाराज व्यवसाय करता का? काय व्यवसाय करायची गरज आहे महाराज? दररोजचे 2 कीर्तन आहे फक्त बेरीज नका करू बरोबर आहे काय? लक्ष देऊन ऐका. म्हणून त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. पांडुरंगाच्या दरबारात मी उभा खोटं बोलत नाही. त्यातला एकही रुपया माझ्या कुटुंबासाठी जाणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गादीवर देतो. ज्ञानेश्वर जय